आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे साहित्य संवाद। आणि मी आपला YouTube मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवे। मित्रांनो, आपण कित्येक दिवसांपासून आह साळुंखे लिखित मन निरभ्र व्हावं या पुस्तकाचं विश्लेषण करतो आहे। यामधील लेखांचं विश्लेषण करतो आहे। मग ती अनेक लेख आपल्या जीवनाला उन्नत करणार आहे। मित्रांनो, हे पुस्तक अभ्यासक्रमाला लागलेलं आहे हे मान्य आहे, पण आपण असंही म्हटलेलं होतं की यामधले लेख केवळ अभ्यासासाठी परीक्षार्थी म्हणून उपयोगी नाही, तर जीवनार्थी म्हणून उपयोगी आहे। आपल्याला जीवन जगायचं आहे, निव्वळ जीवन जगायचं नाही तर ते अधिक उन्नत, अधिक विकसित, अधिक प्रगत जीवन जगायचं आहे। आणि त्या प्रगत जीवनासाठी निश्चितच यामधली ही लेखमाला, यामधले प्रत्येक विचार हे आयुष्याच्या कोणत्या तरी वळणावर कामी पडणार आहे। मित्रांनो, रस्त्याने जाता जाता या आयुष्याचा प्रवास करता करता कोणत्या वळणावर कधी तहान लागेल, कधी भूक लागेल, कधी एखादा काटा रुतेल, कधी दुःख येईल, कधी दुःखांचा आभाळ भरून येईल, असे अनेक प्रसंग येतील। त्या त्या वळणावर यामधले हे लेख निश्चितच उपयोगी पडतील। एवढे महत्त्वाचे हे लेख आहेत, हे विचार आहेत। एका नवीन विषयाला आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या लेखाचं नाव आहे तोपर्यंत रुबाब मिरवून घे। आता तुम्हाला असं वाटत असेल की तोपर्यंत रुबाब मिरवून घे म्हणजे हे वाक्य एकाने दुसऱ्याला म्हटलेलं आहे। बरोबर ओळखलं, अगदी बरोबर ओळखलं। याचा अर्थ असा की तुम्ही हे लेख मला अगदी मन लावूनच नव्हे तर सारं अंग, सारं शरीर डोळ्यामध्ये आणि कानामध्ये आणून पाहत आहे। डोळ्याचे जीव करावे किंवा कानाचे जीव करावे अशा पद्धतीने तुम्ही लेख मला पाहत आहेत। मित्रांनो, माणसाची हीच एकाग्रता माणसाला उन्नत करते। तर पाहूया, तोपर्यंत रुबाब मिरवून घे असं आह साळुंखे का म्हणतात। मित्रांनो, हा जो लेख आहे हा खरं म्हणजे एक प्रतिकात्मक आहे। प्रतीक, इथे झाडाचं रूप दिलेलं आहे, महावृक्षाचं रूप दिलेलं आहे। हे महावृक्ष यामधला प्रतीक कशाचं आहे, तर या समाजामधला एखादा विचार जो जुनाट विचार आहे, कित्येक काळापासून विचार आलेला आहे पण तो विचार माणसाचं रक्षण करणारा नाही आहे, तर माणसाचं भक्षण करणारा आहे। तो विचार माणसाला तारणारा नाही आहे, तर माणसाला मारणारा आहे। तो विचार माणसाच्या प्रगतीचा नाही, तर माणसाच्या अधोगतीचा आहे। पण तरीही एखाद्या प्रचंड महावृक्षासारखा तो इथे जमिनीत मूळ धरून बसलेला आहे, खोलवर बसलेला आहे। माणसांच्या मनामनात तो ऋतू आहे, माणसांच्या मनामनात तो बसलेला आहे। चुकीचा आहे, वाईट आहे, अधोगतीचा आहे, पण तरीही तो आहे, तो स्थावर झालेला आहे। आणि म्हणून तो नष्ट व्हावा आणि हा समाज अधिक निकोप व्हावा, इथली माणसं अधिक उन्नत व्हावीत, हाही विचार करणारे, हेही परिवर्तनवादी विचार करणारे इथे काही लोक असतात। आणि म्हणून ती परिवर्तनवादी विचारधारा जणू काही त्या जुनाट विचाराला म्हणत आहेत की तुझा प्रस्ताव आहे, तुझा इथे रुबाब आहे, घे तुझा रुबाब मिरवून घे। जोपर्यंत नवीन पिढी जन्माला येत नाही, जोपर्यंत परिवर्तनवादी माणूस तुला रेटाने नष्ट करत नाही, तोपर्यंत रुबाब मिरवून घे। मित्रांनो, एखादा शासक कितीही वाईट असला तरी जोपर्यंत हातात तलवार आहे तोपर्यंत राज्य करणं सोपं जातं। पण सत्ता, पद, प्रतिष्ठा, रूप हे सर्व काळ टिकतच असं नाही, हवेच्या झुळकीसारखं असतं, आली आणि निघून गेली। आणि म्हणून हे माणसं, परिवर्तनवादी माणसं, वाईट विचाराला नष्ट करण्यासाठी जी परिवर्तन करतात, जो संघर्ष करतात, ती आशा कधी हरत नाही। एक आशावादी माणूस जुनाट विचाराला नष्ट करण्यासाठी जो प्रयत्न करतो, तरीही जुनाट विचार महावृक्षासारखा मूळ धरून बसतो, पण हा माणूस हताश होत नाही, त्याला चॅलेंज करतो की तो रुबाब मिरवून घे आता तोपर्यंत, जोपर्यंत माझ्यासारखी नवीन माणसं येत नाही। पाहूया काय कथा आहे। तर मित्रांनो, यामधली एक कथेच्या माध्यमातून हा विचार आह साळुंखे सरांनी सांगितलेला आहे। काय कथा आहे ते म्हणतात की एका जंगलामध्ये वृक्ष होता। खरं म्हणजे तो वृक्ष नसून महावृक्ष होता।
प्रचंड आकार होता त्याचा. त्याचा बुंदा म्हणाल तर एखादं गावच वेढावं एवढा त्याचा बुंदा होता. आणि त्याच्या फांद्यांनी आसमंत बुजून जावात अशा पद्धतीचा फांद्या होता. हिरवागार होता, हिरवा कंच होता, प्रचंड फळं यायची. खरं म्हणजे फळांनी फुलांनी ते लदबदून जायचं, एवढा विस्तार, एवढा आकार त्याचा होता. पण मित्रांनो, त्याची फळं पाहायला सुंदर मोहक जरी वाटत असली, दिसत असली, तर ती फळ खाता येत नव्हतं. कारण ते फळ विषाचं होतं. फळ खाल्ल्याबरोबर तात्काळ माणसं मरत नव्हती. बघा, ही कथा, ही गोष्ट, महावृक्षाची गोष्ट ऐकत असताना तुम्ही एखाद्या विचाराकडे लक्ष द्या. ज्या पद्धतीने हा महावृक्ष खूप काळापासून आहे, या मातीमध्ये मूळ धरलेला आहे. वाईट आहे पण मोठा आहे, मूळ धरलेला आहे. त्याच पद्धतीने एखादी प्रथा, परंपरा, रूढी जी कित्येक वर्षापासून आलेली आहे, समाजाची अधोगती करते आहे, मूळ धरलेली आहे या महावृक्षासारखी, असं समांतर पद्धतीने पाहत चला. मित्रांनो, ते म्हणतात की फळं फार लागलेली आहेत, सुंदर आहे, आकर्षक आहे, पण खाता येत नाही. कारण ही विषाची फळं आहे. बरं, विषाची फळं तर खाल्ल्याबरोबर माणूस मरतोय का? नाही. खाल्ल्याबरोबर माणूस मरत नाही, तर कित्येक दिवसाने तो झुरून झुरून मरतो आहे, ज्याला चांगल्या भाषेमध्ये स्लो पॉयझन असं म्हटलं जातं. मित्रांनो, बिडी पिणाऱ्या माणसाचंही तसं असतं, तंबाखू खाणाऱ्या माणसाचंही तसंच असतं. केव्हा तरी त्याला कॅन्सर होतो, फुफ्फुस निकामी होते, पण हा परिणाम लगेच दिसतो का? लगेच दिसत नाही. तंबाखू, बिडी पिल्याने, शराब पिल्याने माणसं मरतात, हा जो परिणाम आहे हा लगेच दिसत नाही. म्हणून या समस्येची तीव्रता जाणवत नाही. असाच विचार म्हणजे हे जणू काही झाड आहे. आणि मग ती झाडाची काही माणसं फळं खातात आणि केव्हा तरी झुरून झुरून मरतात. बऱ्याच दिवसानंतर हे झाड, हे महावृक्ष वाईट आहे हे लोकांच्या लक्षात आलं. मित्रांनो, कितीही विचार वाईट असला आणि तरीही कितीही तो विचार समाजामध्ये मूळ धरून असला, तरीही हा विचार वाईट आहे हे काही लोकांच्या लक्षात येतच आणि येतच. काही लोकांच्या लक्षात आलं की नाही, हा महावृक्ष जरी दिसत असला तरी वाईट आहे, चुकीचा आहे, माणसांना मारणार आहे, याला आपण मारलं पाहिजे, याला आपण तोडलं पाहिजे. आणि मग काही तरुण पिढी त्या झाडाला तोडायला, ओरबडायला निघतात. काही लोक त्याची पानं ओरबडतात, काही लोक फांद्या तोडतात, काही लोक त्यांचे तो बहार जो आहे, ते फुलं फळं जे आहे ते तोडून उचकारून टाकतात, त्याला लाताबुक्क्यांनी मारतात. काही लोक शिव्या हसडतात, काही लोक म्हणतात की हा वाईट आहे, याला मारलं पाहिजे, तोडलं पाहिजे. ज्याची जशी जशी ऐपत, ज्याची जशी जशी प्रतिकार करण्याची क्षमता, तो त्या पद्धतीने या विचाराला, या महावृक्षाला विरोध करतो आहे. कोणी फांद्या तोडतो आहे, कोणी ओरबडतो आहे, कोणी पानं तोडतो आहे. ज्याची जशी जशी पात्रता, शक्ती, क्षमता, तसा तसा तो विरोध करतो आहे. त्या झाडाला पूर्ण ओरबडलं, असं वाटलं की हे झाड आता मरणार. आणि ते लोक थांबले. त्यांना वाटलं की बस या झाडाला आपण ओरबाडलं, पूर्ण पानं काढले, तोडले, फुलं तोडले, झालं हे झाड संपून जाईल. काही दिवस ते संपल्यासारखं वाटतं. विचारही तसाच असतो. काही दिवस हा संपल्यासारखा वाटतो, पण त्याचे समर्थक जेव्हा पुन्हा डोकं वर काढतात तेव्हा तो विचार सुद्धा डोकं वर काढत असतो. यांना वाटलं की हे झाड मेलंय, पण जेव्हा पुन्हा पाऊस येतो, त्याला आवश्यक असणारं वातावरण निर्माण होतं, तेव्हा त्या झाडाला पुन्हा पालवी फुटते आणि पुन्हा ते झाड बहरतं, डवरतं, हिरवकंच होतं. पुन्हा तेच माणसांना मारू लागतं. पुन्हा माणसं त्याला ओरबडण्याचा प्रयत्न करतात. पण त्यामध्ये एक माणूस असा दिसला. तो एकच माणूस नव्हता मित्रांनो, त्याच्यासारखी अनेक माणसं त्या काळामध्ये होऊन गेलेली आहे आणि त्या झाडाची मूळच उखडण्याचा प्रयत्न केलेली आहे. पण जी समस्या असते, त्या समस्येवरचं मूळ, मुख्य जे कारण आहे, ते कारण शोधून तेच नष्ट करण्याचं जे कार्य आहे ते फार कमी लोक करतात. अन्यथा जखम एकीकडे असते आणि मलम दुसरीकडे लावल्या जाते, किंवा त्याची डागडुजी ही वरवर केल्या जाते. कोणत्याही गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन त्याला नष्ट करण्याचा जो प्रयत्न करतात, हे महापुरुष, महान माणसं करत असतात आणि त्यांची समाजामध्ये संख्या कमी असते. जेव्हा काही माणसं ते झाड ओरबडायला लागले, तेव्हा तिथे एक माणूस
जाणकार माणूस, म्हातारा माणूस, महान माणूस, द्रष्टा माणूस त्या झाडाची मुळं खोदायला लागला, त्यावरची माती काढायला लागला. पहा मित्रांनो, तरुण पिढी वरची पानं ओरबडायला लागली आणि वरच्या पद्धतीने त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करायला लागली. पण जुना जाणकार द्रष्टा माणूस त्याची मुळं काढायला लागला, तो तोडायला लागला. पण तो एकटाच होता. अशी माणसं एकटीच असतात. जे मूलगामी परिवर्तन झालं पाहिजे या विचाराची माणसं कमी असतात. त्या मुलांना असं वाटलं की आम्ही एवढे सामूहिक पद्धतीने काम करतो आणि हे काय एकटा हा मुळाची माती काढतो आहे. त्याला हसायला लागले, त्याच्यावर ओरडायला लागले, काही वेळानं त्याला शिवायला द्यायला लागले. तू हे काय करता, आमच्यासोबत ये. तो म्हणाला की नाही, माती काढणं महत्वाचे, याच्या मुळा उघड्या पाडणं आणि तोडणं महत्वाचं आहे. तो म्हणाला की एवढा विशाल वृक्ष आहे, हे कसं काय शक्य आहे, आपण याला वरून ओरबडूया. लोक याला हसायला लागली. जेव्हा माणसं एखाद्या समस्येच्या मुळापर्यंत जातात आणि आतापर्यंत न केलेलं कार्य ते करायला लागतात, तेव्हा समाजासाठी हे कार्य नवीन असतं, समाजाच्या आकलनाच्या पलीकडचं असतं, समाजाच्या ज्ञानाच्या पलीकडचं असतं. या संदर्भात समाज अज्ञानी असतो आणि म्हणून समाज या युग प्रवर्तक माणसावर हसत असतो. हे कोणत्याही काळामध्ये होतं. जेव्हा जेव्हा मग गॅलिलिओ असो, सॉक्रेटिस असो, बुद्ध असो, आंबेडकर असो, जेव्हा जेव्हा या माणसांनी समाजामध्ये क्रांती करण्याचा प्रयत्न केला, तो समाजासाठी मार्ग नवीन होता. हा मार्ग, नवीन मार्ग हा यांच्या लक्षात आला, महापुरुषांच्या लक्षात आलं. पण सर्वसामान्य माणसांची बुद्धीची आवाकात एवढी नसते, त्यामुळे ते मार्ग हा समजू शकत नाही, अज्ञानी असतात आणि म्हणून अज्ञानातूनच आपल्याच महापुरुषांवर ते वार करत असतात. तेच घडलं इथे. हे हसणारे माणसं, नवीन पिढी या म्हाताऱ्या माणसाला, जाणकार माणसाला शिव्या द्यायला लागले. तू म्हणाला की नाही, तू त्या झाडासोबत फितूर झालेला आहे, तू त्या विचारासोबतच फितूर झालेला आहे, त्यांना मिळालेला आहे. तू आमच्यासोबत त्याला ओरबडायला येत नाही, तू त्याचंच रक्षण करायला लागलेला आहे. त्यांच्या सोबत जे त्या म्हाताऱ्यासोबत काही दिवस सहकारी सुद्धा त्याचे माती काढत होते, ते सुद्धा आता थकून थकून त्याच्यावरच हसायला लागले आणि त्याची साथ सोडायला लागली. महात्मा फुलेंना काही लोकांनी सोबत केली, पण नंतर मात्र महात्मा फुलेंच्या सहकाऱ्यांनीच महात्मा फुलेंची साथ सोडली. महात्मा फुले हे इथे एक साधं उदाहरण आहे. असे अनेक उदाहरणं आहे महापुरुषांचे की ज्यांच्या सहकाऱ्यांनीच त्याची साथ सोडली. मित्रांनो, त्याही माणसाची, या म्हाताऱ्या माणसांनी सुद्धा, त्याच्या सहकाऱ्यांनी सुद्धा साथ सोडली आणि ते हसायला लागले. जेव्हा तरुण मुलं हसायला लागले तेव्हा ते झाड काही म्हटलं नाही, पण जेव्हा म्हातारे माणसं सुद्धा, त्याचे सहकारी सुद्धा त्याच्यावर हसायला लागले, तेव्हा मात्र झाडाला फार धीर वाटला आणि झाड म्हणाला की म्हाताऱ्या माणसा, तू कितीही माती उखर काढ, आता मला काही फिकीर नाही, मी जिवंतच राहणार. जेव्हा माणसं, महापुरुषांचे सहकारी एका चांगल्या विचाराला फितूर होतात, तेव्हा वाईट विचार जोमाने फोफाळतो. तेव्हा वाईट विचार हा जोमाने फैलवत असतो. वाईट विचाराला प्रचंड धीर येते की नाही, बहुसंख्य माणसं माझ्याकडे आहे, एकटा माणूस काय करणार. पण तो म्हातारा थकला नव्हता. त्या म्हाताऱ्याने आशा सोडली नव्हती. एकटाच त्या झाडाला उखडण्याचं, मूळ उखडण्याचा तो प्रयत्न करत होता. हरला नव्हता, थकला नव्हता, धीर सोडला नव्हता. आणि म्हणून तो म्हणत होता, हे झाड जेव्हा त्याच्यावर हसत होतं तेव्हा तो झाडाला उद्देशून म्हणत होता, हे झाडा, घे रुबाब मिळवून घे. अरे सध्या तुझे दिवस आहे, पण माझ्याही विचाराचे, माझेही समर्थक केव्हा तरी जन्माला येतील आणि तेव्हा तुला त्या मुळासकट उपडून टाकतील. तेव्हा मात्र तू नष्ट होशील, नामशेष होशील. आता तू हसतोय, तुझे हसण्याचे दिवस आहे. कारण हे जे लोक हे अज्ञानी आहेत, यांना तुझ्या नेमक्या कोणत्या पायावर घाव करावा हे माहीत नाही. फक्त तुझे वरचे केस उपडण्याचा प्रयत्न करते आहेत, पानं ओरबडण्याचा प्रयत्न करते आहेत. जेव्हा खरा परिवर्तनवादी येईल तेव्हा मात्र तो तुझ्या मुळावर घाव घालतील आणि तुला मुळासकट उपटून घेतील. मित्रांनो, तात्पर्य काय? तात्पर्य हेच, या गोष्टीचं तात्पर्य काय? तर तात्पर्य हेच की कोणताही विचार हा पूर्ण काळ टिकत नसतो. वाईट जरी विचार असला तर मान्य आहे की काही काळापुरतं,
काही काळापर्यंत त्याला बहार येतो, तो पसरतो, वेगाने पसरतो. जेव्हा जेव्हा त्याला राजाश्रय मिळतो, जेव्हा जेव्हा त्याला बहुसंख्य माणसांचा आश्रय मिळतो, तेव्हा तो विचार फैलावतो. पण मित्रांनो, इथे असा एकही विचार, वाईट विचार नाही की जो अनादी काळापासून तर अनंत काळापर्यंत टिकून राहिलेला आहे, चालत आलेला आहे. वाईट विचाराला ही उतरती कळा येतेच येते. फक्त त्याच्या वाईटपणाच्या कळा आपल्याला काही दिवस सहन कराव्या लागतात, सोसाव्या लागतात. पण वाईटाचा अंत होतो म्हणजे होतोच. हा वाईटाचा अंत होतोच ही पक्की धारणा प्रत्येकाच्या मनामध्ये निश्चिंत व्हावी, पक्की व्हावी. हाच विचार आह साळुंखे तुम्हा तरुणांच्या आणि एकूणच लोकांच्या मनामध्ये पेरण्याचा प्रयत्न करतात. जुनाट पण वाईट विचाराच्या विरोधात आपण लढलं पाहिजे. निव्वळ लढलं नाही तर युक्तीने लढलं पाहिजे. त्याच्या मुळावर आपण घाव घातला पाहिजे. हा परमनंट इलाज, परमनंट उपाय आह साळुंखे या लेखाच्या माध्यमातून सांगतात. अत्यंत महत्त्वाचा लेख, जो माणसाच्या विकासाला निश्चितच फलदायी ठरेल, पूरक ठरेल, सहाय्यभूत ठरेल. असा विचार निश्चितच आपण या विचाराचा विचार केला पाहिजे. धन्यवाद मित्रांनो.